नमस्कार मित्रांनो, आज सकाळी उठून मस्त राजाच्या घरी जायचं होतं आपल्याला भांडी आणायला. आपण बसलेलो पूजेला, त्याची भांडी राहिलेली राजाच्याच घरी. मग आलो राजाकडं. राजा होता दुकानात. मग राजाला घेतला दुकानातून, गेलो त्याच्या घरी. मग तिथून भांडी घेतली आणि गेलो माझ्या घरी भांडी द्यायला. घरी भांडी दिली तोपर्यंत झालं नियोजन दहिवडीला जायचं. मग साईजा, सायल्या, मी आणि राजा गेलो दहिवडीला. दहिवडीला जायचं कारण म्हणजे आज आणायचं होतं साईजाचा पगार. मग दहिवडीला पुचलून साईजा गेला पगार आणायला. साईजाचा पगार घेतला आणि आम्ही गेलो डायरेक्ट पेट्रोल टाकायला. पेट्रोल वगैरे टाकलं आणि साईजा म्हणला जाऊया समोसा खायला. मग गेलो समोसा खायला. मग समोसा वगैरे खाल्लं आणि तिथनं गेलो आम्ही डायरेक्ट बदाम शेक प्यायला. दहिवडीला आलोय म्हणल्यानंतर बदाम शेक तर प्यायलाच पाहिजे. सगळ्यांनी बदाम शेक पिऊन घेतला आणि तिथनं गेलो आम्ही सायल्याचं सुपल्याचं पोतं आणायला. सुपल्याचं पोतं घेतलं तोपर्यंत तिथं दिसला साहिल दादा. मग त्याला घेतला सोबत आणि आम्ही निघालो घरी. घरी आलो, साहिल दादाला सोडलं त्याच्या घरी आणि मी आलो माझ्या घरी. आणि घरी येऊन बघतो तर पप्पांची चाललेली रील बनवायची. मग त्यांना म्हणलं बनवा रील आणि मी गेलो स्टँडवर. तेवढ्यात आला राजा मला दुकानातली अंडी संपली ती, चल लवकर दहिवडीला जायचं. मग तिथनं राजा आणि मी गेलो दहिवडीला. मग दहिवडीत पोचलो, अंडी वगैरे घेतली आणि आलो राजाच्या घरी अंडी द्यायला. त्याच्या घरी अंडी दिली तोपर्यंत राजा आणि सायजा लागली मस्ती करायला. मग त्यांना म्हणलं चला सायल्याच्या घरी. मग सायल्याच्या घरी बसलो आणि आजचा ब्लॉग केला समाप्त. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्या.